लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप दिला जातो। गिरगाव चौपाटीवर राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे। काल दुपारी 1च्या दरम्यान विसर्जनाला सुरुवात झालेली होती। विसर्जन मिरवणूक निघालेली होती आणि आज सकाळी 8-9च्या दरम्यान गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा पोहोचलेला होता। मात्र समुद्राला भरती आल्यामुळे विसर्जनामध्ये अनेक अडथळे येत होते। शिवाय यंदा एक नवीन तराफा देखील आणण्यात आलेला होता। बाप्पाच्या विसर्जनासाठी हा तराफा जरी आधुनिक पद्धतीचा असला, यामध्ये आधुनिक सुविधा जरी असल्या तरी देखील राजाचं विसर्जन करताना यावेळी अनेक अडथळे येत होते। सकाळपासूनच कार्यकर्ते आणि लालबागच्या राजा सार्वजनिक मंडळाचे जे कार्यकर्ते होते, पोलीस प्रशासन होतं, बीएमसी प्रशासन होतं, यांच्याकडनं या विसर्जन मिरवणुकीसाठी अनेक प्रयत्न केले जात होते। बाप्पाला तराफावर प्रयत्न सुरू होते, मात्र तरी देखील हे प्रयत्न फेल ठरत होते। मात्र अखेर सकाळपासून 8 तासानंतर जवळपास 4:30-5च्या दरम्यान बाप्पाला अखेर तराफ्यावर बसवण्यात सर्वांना यश आलं। मंडळासाठी आज खूप भावनिक क्षण होता। सकाळी 8:30 वाजता लालबागच्या राजाचे आगमन झालं गिरगाव चौपाटीवरती। मात्र अखेरीस सर्व आठवड्यात मार्च पुन्हा तराफ्यावरती आरोप झालेला आपल्याला पाहायला मिळतो। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक तब्बल 22 ते 24 तास चालली। आम्ही यावेळेला पोहोचलो होतो, परंतु मला वाटते तुफान 2 दिवस मुंबईत पडत असलेला पाऊस आणि अरबी समुद्राची भौगोलिक परिस्थिती पाहता त्यावेळेला भरती खूप लवकर आली आणि आमचा विसर्जन सोहळा लालबागच्या राजाचा हा भरती आणि ओटी याच्यावरती पूर्णपणे विसंबून असतो। त्यामुळे आम्ही इथे पोचायच्या अगोदरच भरती आली होती। आम्ही एक प्रयत्न करून बघितला विसर्जन करण्याचा, परंतु तो प्रयत्न करत असताना लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळे आम्ही तो प्रयत्न थांबवला आणि त्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने विसर्जन करतो की ओटीच्या वेळेला संपूर्णपणे लालबागचा राजा आमच्या रथावरून तो संपूर्णपणे तराफ्यावरती घेतो आणि हा तराफा मग या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीमध्ये ज्या वेळेला भरती येते त्यावेळेला जातो आणि त्यावेळेला लालबागच्या राजाचं विसर्जन होतं। कारण लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। मी लालबागचा राजा मंडळाकडून उशिरा झालेल्या विसर्जनामुळे सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो। तसेच मुंबई महानगरपालिका प्रशासन, मुंबई पोलीस प्रशासन यांचे खूप आभार मानतो की कारण आज तब्बल या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये ते अतोनात मेहनत करत आहेत आणि आमचं विसर्जन देखील वेळेत व्हायला पाहिजे, परंतु भरती लवकर आली आणि आम्ही जवळजवळ एक 10 ते 15 मिनटं उशिरा पोहोचलो आणि एक प्रयत्न करून बघितला होता, परंतु तो प्रयत्न आम्हाला नंतर असं वाटलं की बरोबर होत नाही म्हणून आम्ही थांबवला। आता तुम्हा सर्व माध्यमांचे देखील आभार मानावे तेवढे कमी आहेत, कारण आपण सर्व माध्यमांनी या सर्व भावनेच्या क्षणामध्ये, या श्रद्धेच्या क्षणामध्ये आमच्या पाठीशी मंडळाचे उभे राहिलेले आहात। त्यामुळे आम्ही सर्व माध्यमांचे देखील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मी आभार व्यक्त करतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।